जगद्गुरू ही सनातन धर्मात सर्वोच्च आध्यात्मिक पदवी मानली जाते. जगताचा गुरु किंवा विश्वगुरू असा या पदवीचा अर्थ होतो. ही पदवी त्या संतांना दिली जाते ज्यांनी वेद, शास्त्र, तत्वज्ञान आणि धर्माच्या प्रचार व प्रसारात विलक्षण योगदान दिलेले असते. ही पदवी बहुधा धर्मसंस्थांनी, प्रमुख आखाड्यांनी किंवा साधू संतांच्या सभांनी प्रदान केली जाते. शंकराचार्य, रामानुजाचार्य, माध्वाचार्य यांसारख्या थोर संतांना ऐतिहासिक काळात जगद्गुरू म्हणून ओळखले गेले आहे. जगद्गुरू पदवी ही भारतीय संस्कृतीतील उच्च धार्मिक, आध्यात्मिक आणि विद्वत्तेची प्रतीक मानली जाते. प्रयागराज येथे सुरू असलेल्या भव्य महाकुंभ मेळ्यात देशभरातील विविध साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत एक ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरलाय. या पवित्र पर्वावर श्री निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी निष्काम कर्मयोगी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना प्रतिष्ठित जगद्गुरू पदवी प्रदान करण्यात आली आहे. हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला असून या मानाच्या पदवीमुळे स्वामी शांतिगिरी महाराज यांची आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत झाली आहे. या गौरव प्राप्तीबद्दल निरुगुडे सर, लाखलगाव, नाशिक यांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तब्बल 144 वर्षांनंतर श्री क्षेत्र प्रयागराज येथे पूर्ण महाकुंभ मेळा संपन्न होते. हा केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पवित्र धार्मिक महोत्सवात स्वामी शांतिगिरी महाराज यांना मिळालेला हा सन्मान निश्चितच भक्तांसाठी अभिमानास्पद आहे. यावेळी आकाश महाराज पाटील यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीजी मोहनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य व त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना महाकुंभमध्ये आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते जगद्गुरू ही पदवी प्रदान केलेली आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव संत ठरले ज्यांना जगद्गुरू ही पदवी दिली. जय बाबाजी, जय महात्माजी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.